भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाची सुकामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा स्वतःची आत्मानुभूती सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल महाराज आम्ही कशी भक्ती केली ते संपूर्ण जगाला सांगतात. भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग उद्वेग सांडून आम्ही भक्ती केली. उद्वेग वेगळा आणि उद्वेग वेगळा बरं का. नाही तर उद्वेग सांडून म्हणजे घरदार सोडलं कामधंदा सोडला आणि भक्ती केली की काय असं नाही. उद्वेग म्हणजे काही ज्या भक्तीतल्या अडचणी असतील त्या उद्वेग मग अहंकाराचा उद्वेग असेल संपत्तीचा उद्वेग असेल काही कोणत्याही प्रकारचा विक्षेप आमच्या भक्तीमध्ये आम्ही होऊ दिला नाही म्हणजेच आम्ही उद्वेग रहित भक्ती केली. म्हणून कशी भक्ती केली तर भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग त्यामुळं परिणाम असा झाला पावलो हे संग सुखयाची भक्ती केल्यामुळे त्या भगवान परमात्म्याची संग सुख आम्हाला आमच्या जीवनात प्राप्त झालं. संग सुख म्हणजे काय तर तो भगवान परमात्मा रात्रंदिवस आमच्या सोबतच राहू लागला. सोबत भगवान परमात्मा केव्हा राहतो भक्तीतला उद्वेग गेला तर आणि भक्ती जर उद्वेग सहित केली तर भगवान परमात्मा दूर राहतो. विठ्ठल आम्ही अशी त्याप्रमाणे भक्ती केली त्याचा परिणाम असा झाला की सुकामा झाली धरिता याचा संग. काय परिणाम झाला महाराज तर या भगवान परमात्म्याची संगती धरल्यामुळं आम्हाला सुख प्राप्त झालं. ज्या सुखासाठी संपूर्ण जग सतत मरमर करतं रात्रंदिवस एक करतं हाडाचे काढ रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करतात सुखासाठी तळमळ करतात तो भगवान परमात्मा मिळत नाही. पण आमच्या जीवनात मात्र त्याच्या संगतीमुळं आमच्या जीवनात सुख प्राप्त झालेले. म्हणून सुकामा झाली धरिता याचा संग परिणाम असा झाला पळाले उद्वेग सांडोनिया. थोडंफार जे आमच्या जीवनात उद्वेग राहिला या भगवान परमात्म्याच्या संगतीमुळं तोही पळून गेलेला आहे. म्हणले महाराज किती सुख मिळालं कसं मिळालं तर महाराजांनी सांगितलं तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. बहु हे विश्लेषण लावलं त्याला विशेषण. बहु म्हणजे किती तर बहु या संख्येला काही असं माप मोज नाही 1 किलो 2 किलो 5 किलो असं काही. बहु म्हणजे किती सुख झालं त्याचं काही आपल्याला गणित नाही. कशामुळं घडलं तर घडली या सेवा विठोबाची. त्या विठोबाची आम्हाला सेवा घडली आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये अशी आम्ही भक्ती केली असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. तुकोबारायचा अत्यंत गोड असा अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय भक्ती कशी केली आम्ही याचं तुम्हाला मार्गदर्शन करतात. पण पहिल्याच गोष्टीला माणसाला शंका येईल की महाराज तुम्ही भक्ती केली असं आम्हाला जे सांगता हे आम्ही तुम्हाला विचारलंच नाही आणि काय म्हणून सांगता बरं का. जर मी म्हणू लागलो तुम्हाला मी असं करतो मी तसं लोक म्हणतात तुला विचारलं कोणी हे की नाही. तो सांगायला लागला तो पण तू विचारलं नेमकं कोणी तर तुकोबाराय सांगतात की आम्ही अशी भक्ती केली. महाराज तुमच्या भक्तीहून आम्हाला काय घेणं देणं नाही तुम्ही कशी भक्ती केली याच्यासाठी आम्हाला काही घेणं देणं नाही. तर तुकोबाराय म्हणतात हे सांगण्यासाठीच आम्ही विशेष आलेलो आहेत बरं का. कारण उजळा वया आलो वाटा खरा खोटा असता वैकुंठासी काय बोले रोसी केसी जावो निमृत्यू लोकाशी जनभक्ती सलावावे आज्ञा मानूनी आसी आलो नाभियाचे उदरी असता वैकुंठाशी काय बोले ऋषिकेशी जावोने मृत्यू लोकाशी जनभक्ती लावावे. आणि मग जन जर भक्तीला लावायचं असेल तर त्यांना भक्तीचं महत्त्व सांगावं लागेल की नाही. मग महाराज म्हणतात की बाबा तुम्ही भक्ती करा तुम्ही भक्ती करा. तुम्ही जे भक्ती करणार आहेत ती तुम्हाला करा म्हणण्याच्या अगोदर आम्ही पण ती भक्ती केली. पण आम्ही जी भक्ती केली ती जगत विलक्षण भक्ती केली. कशी भक्ती केली तर जगाच्या विरुद्ध जगही भक्ती करतं आणि साधू संतांनाही भक्ती केली. मग जगाची भक्ती आता काही लोक म्हणतील महाराज तुम्ही म्हणतात आम्ही भक्ती केली मग आम्ही का भक्ती करत नाहीत का आपण भक्ती करत नाहीत का. भक्तीला दम नाही. आता आळंदीची वारी झाली लाखोनं समाज
कार्तिकी वारीमध्ये आहे की नाही, दर्शनाला तेवढेच, चंद्रभागेवर तेवढेच, त्या इंद्राणीवर तेवढेच, त्या सिद्धबेटाकड तेवढेच, देहू रोडला तेवढेच, देहूला तेवढेच, पंक्तीला तेवढेच, नाही का. दम नाही महाराज लोकांच्या भक्तीला. काही कमी भक्ती करतात का लोक? लोकांची भक्ती जर पाहिली तर साधू संतांची भक्ती कधी कधी कमी पडते. मग एवढी भक्ती जर समाज करत असेल तर महाराज तुम्ही भक्ती सांगता, तुमच्या भक्तीचं काय मोठेपण. विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणजे जग भक्ती करतं, परंतु जगाच्या भक्तीत आणि आमच्या भक्तीत फार मोठा फरक आहे. वास्तविक पाहता जग हे भक्तीसाठीच जन्माला आलेलं आहे. कारण असे काही काही प्रमाणात पहा की भक्ती करण्यासाठीच जन्म झाल्या, तो कशासाठी झाला? भक्तीसाठीच ना. म्हणून मनुष्य जात सकळ स्वभावता भजन, भजनशीळ स्वभावता भजनशीळ. लहानपणापासूनच जन्म झाल्याबरोबर आपण भजन करतो देवाचं. कारण नवसुता आठवी न पाय, हा माझा नवस रात्र नाही दिवस पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल स्वभावता भक्ती करण्यासाठीच मनुष्य जाते. मग माणसानं भक्ती केली आणि तुमच्या भक्तीचं तुम्ही नवल सांगतायत. मग जगत भक्ती करतं, जगत पारमार्थिक आहे, पण जग कसं भक्ती करतं आणि साधू संतांनं कशी भक्ती केली, दोघांच्या भक्तीतला फरक सांगतो तुम्हाला. जगानं जी भक्ती केली, हे जग कसं भक्ती करतं माहिती आहे का जिजा? हे उगत तुमचं आमचं पाहू पाहू, याला गतानुगतिक भक्ती म्हणतात. याला काय म्हणतात? गतानुगतिक. म्हणजे तुमची आमची भक्ती ती गतानुगतिक. म्हणजे सुभाषितकार सांगतो गतानुगतिको लोके न लोक परमार्थी कहा वालुका लिंग मात्रे न कथम मे ताम्र भाजनम. विठ्ठला विठ्ठला गतानुगतिक. गतानुगतिक माहिती आहे का तुम्हाला? गतानुगतिक गतानुगतिक आता माहिती आहे, परंतु मी सांगितल्यावर कळन तुम्हाला. गतानुगतिक म्हणजे तुम्ही केलं म्हणून आम्ही केलं. कशामुळं केलं माहीतच नाही. आता हल्लीच्या काळात मी कोणाची निंदा करतो किंवा कोणाच्या बद्दल बोलतो असं नाही बरं का. पण हल्लीच्या काळात आता विनेकरी विना घेतात आणि ते नाचत चाललंय आता काम. विनेकरी इथले चौकदारांना नाही नेलं, सरळच नेलं. बरं झालं मी पाहूच लागलो. पण आता हल्ली इतकं अवघड झालं महाराज. ते आता एवढले पोट्टे निघलेत पहा संगती. पटका गिटका बांधून असं असं कवर बी लाच घाला होता. खोटं आहे काही? आपण जे बोलतो ते खोटं नाही म्हणा. निरोप सांगता न धरी भय न करी चिंता. किती परमार्थ खाली आणू. विना म्हणजे पवित्र विना आहे. आणि ते पक्वाचे लोक जातात आणि पक्वाच्याला असं दोघांची जुगलबंदी. ठीक आहे. मला असं सरपंच करायला पाहिजे महाराज लोकातला. या काय नीटच करतो. विनोदाचा भाग जाऊ द्या, पण परमार्थ किती आपण खाली आणला. त्याला विचारावं का बाबा नाचायचं, कशामुळं नाचतो तू? सरेच नाचायला लागले. अरे पण सरे काहून नाचायले? कोणाला मिळ नाही महाराज. ही परंपरा नाचण्याची कुठून आली आहे का माहिती कोणाला? मला माहिती. कीर्तन सुटल्यावर सांगतो. विठ्ठला विठ्ठला कशामुळं नाचायचं? काय घेणं नाही देणं नाही, काहीच नाही. कशामुळं काय त्याचं काय नाही. पूर्वीच्या काळात होतं का असं? मग कीर्तन नवीन झालं काय सुरू? जुन्या काळापासून कीर्तन होते की नाही? जुन्या काळापासून होतं. परंतु ही भक्ती, संतांची भक्ती आणि समाजाची भक्ती यातला फरक मला सांगायचा. गतानुगतिको लोको न लोक परमार्थी कहा वालुकालिंग मात्रेन कथम मे ताम्र भाजनम. शास्त्रानं सांगतो तुम्हाला. जुन्या काळात काय असायचं पहा. जुन्या काळात घड्याळी वगैरे नव्हत्या आणि लोकांना शिक्षणही नव्हतं. जुन्या काळात लोक शिकत नव्हते. मग ते शासनानं डंगरी शाळा काढली होती. साक्षरता अभियान मिशन. बऱ्याच जणांना माहीत असेल नाही तर डंगरी शाळा शिकलेली आहेत का काही? डंगरी शाळा ती संध्याकाळी भरायची ती बरं का. 70-80 वर्षाचे पोरं वर्गात बसलेली मी पाहिले ते. मी ती शाळा पाहिलेली बरं का. मग आमची आई जायची त्या शाळात. आहे की नाही? 80 वर्षे, 70 वर्षे, 60 वर्षे, 50 वर्षे असे जुने माणसं. ती संध्याकाळी शाळा ते खंदील लावलेला असायचं आणि मग ते चालायचं. ते ॲडव्हर्टाईज वगैरे टाकायचे दूरदर्शन. पूरब से सूरज उगा भला उजियाला, भारतीय साक्षरता अभियान मिशन, इसमें सहभाग लो, नाही का. आणि मग ते म्हातारी 80 वर्षाची दात पडलेली बोचरी म्हाताऱ्या
आणि मग ते शिक्षक म्हणायचे ते म्हणायचे आणि मधातच म्हणायचं गुरुजी काय बिडी ओढून येऊ का हो तलब झाली जर ते चहाची तलप होय बिडीची तलप आता ते काय शिकण्याचं वय आहे का म्हणजे लहानपणी शिक्षण का बरं त्याचं कारणच आहे की लहानपणी माणसाला शिकण्याची उमेद असते मग ते जुन्या काळामध्ये ती डंगरी शाळा भरायची कशामुळं अडाणी समाज होता त्यांना शिक्षण नव्हतं आणि त्यांनाही शिक्षण मिळावं म्हणून तो प्रयत्न केला होता काही 4 आणि 5 पैसे काहीतरी टक्क्यात फरक पडला असेल कारण थोडंफार वाचता आलं लोकांचं कशाला आमच्या आईचं तिथून पुढं सही यायली वाचता यायलं कामापुरतं हरिपाठ त्या डंगऱ्या शाळेचा परिणाम विठ्ठला जुन्या काळामध्ये असं काही शिक्षण नव्हतं बरं का जुन्या काळात आता निघलं डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख आता प्रत्येकाला माहिती आहे त्याचं जन्म प्रमाणपत्र निघतं जुन्या काळात होतं का असं खरं सांगा तुम्ही जुन्या काळात वाढदिवस होते का म्हणजे कधी जन्मलं ह्याचा मेळ नव्हता आता ते जुन्या काळात काय आता जुने एक महाराज आहेत मी त्यानं म्हणलं महाराज तुमचा बर्थडे आपण साजरा करू कीर्तन करू काय ते म्हणले आपण मला काही माहीत नाही म्हातारीला विचारा म्हणलं तुमचे गेलो तर आम्ही म्हणलं बाई महाराजाचा जन्म केव्हा झाला ती म्हातारी म्हणली ती मोठ्या पेरणीच्या गटमटीत झालेला आहे पहा आता मोठी पेरणी झालीच का बाबा आणि त्या गटमटीत झालाच कसा आहे आता वर्ष बी पेरणी आहेत ना दरवर्षीच पेरणी आहेत ना पण ती म्हणली ते नाही का महाराज त्या वर्षी लयच पाऊस झालता पण नदीला पूर आलता म्हणलं पूर तर दरवर्षीच येत असतो त्या वर्षी नाही का आमच्या सुगाने बैल मेला होता म्हणलं मी कुठं होतो बैल पाहायला चलू द्या म्हणलं आता लांब होतच आहे की नाही म्हणजे जुन्या काळात एवढं शिक्षणाला तेवढी किंमत देत नव्हते मग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाक्य शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पिणार तो गुरुगुरणार मग महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी शिक्षणावरती जनजागृती केली आमच्या गाडगे बाबांना असतील संत गाडगे महाराज असतील यांनी शिक्षणावर जनजागृती केली आणि मग समाज शिकू लागला पण त्याच्या अगोदर अडाणी समाज होता मग जुन्या अडाणी जो समाज होता ना त्या काळात काही जे शिक्षित लोक होते थोडे 4% ते शिकलेले लोक ह्या न शिकलेल्या लोकांचा फायदा घेत होते गैरफायदा कसा फायदा घ्यायचा गैरफायदा ते व्याजानं पैसे दिले की एका महिन्याचे 3 महिने करीत होते तुम्ही म्हणता कसं काय ते जास्त शिकलेले असायचे ना मग ते एखाद्याला व्याजानं पैसे दिले की ते अडाणी विचार रामभाऊ पैसे केव्हा द्यायचे आणून हो देतो पाटील सावकार देतो हिशोब करावा लागेल त्याचा काय हिशोब करायचा सावकार गेलेच महिन्यात नेले येडा काय तू 3 महिने झाले 3 महिने कसं काय ते म्हणायचे फाल्गुनेर महिनो शिमगेर महिनो आणि बोंबलेर महिनो हो राव सावकार पाहता 3 महिने झाले राव आता फाल्गुन मध्येच होळी ना आणि शिमगामध्ये होळी आणि बोंबल्याच्या महिन्यामध्ये होळी एकच महिना पण यानं 3 महिने केले का नाही म्हणजे असे हुशार माणसं असं डोकं लावायचे मग जुन्या काळात काय असायचं घडीवर सुद्धा रोजंदारीला जे महिला निघायचे त्या काय घडी पाहून निघत नव्हत्या महाराज आता घडी पाहूनच 12 वाजता निघतात घरातून बाहेर 12 कमी झाले का 12 वाजता 11:15 वाजता 11 वाजता निघतात पहिल्या काळात घडी नसायची मग सूर्य असा बरोबर आला असं निटोव्यात की मग कामाला निघायचे मजूर आणि सूर्य डोक्यावर आला की बरोबर दुपार व्हायची आणि सूर्य असा कास्त्रभर राहिला की मालक सुट्टी करता का सुट्टी आता 4:45-6 वाजत आले ते म्हणे कसं काय पहा ना तुम्ही कासराबरोबर सूर्य राहिला ह्याच्यावरती गणित चालायचं जुन्या काळातल्या लोकांना मग आता घड्याळीच कळत नव्हत्या तर त्या काळातल्या लोकांना ग्रहण कसं कळणार हे सूर्यग्रहण चंद्रग्रहण हे काही कळत नव्हतं अडाणी समाज होता पण अडाणी जरी असले तरी काही लोक हुशार बी होते अडाणी लोक पण हुशार धोरणानं आपल्याला कळत नाही मग ते काय करायचे पा त्या घरी ब्राह्मणाचं घर असलं त्या गावात एखादं हे समजे मिळून काय करायचे त्या ग्रहणाच्या दिवशी ग्रहण लागलं की त्या बामणाच्या दारात जाऊन बसायचे त्यांना माहीत होतं ग्रहण सुटलं की बामण आंघोळीला निघन आपण अंदाज लावायचा बामण आंघोळीला निघलं की ग्रहण सुटलं किती भारी डोकं आहे बरं मग ते अख्खं गाव काय करायचं ते ब्राह्मणाच्या दारात येऊन बसायचे हुशार समाज ग्रहण सुटलं की देवबाप्पा काय करायचे पंचपाळं ते पळी ते पंचाग खांद्यावर घेणं आणि आंघोळीला निघायचे आणि दरवाजा उघडला आणि देवबाप्पा बाहेर आले की एकूण कलमाची सुटलं चला देवबाप्पाच्या माग देवबाप्पा पुढं गाव माग देवबाप्पा पुढं गाव माग त्या नदीत गेले देवबाप्पा वाळूचं पटांगण होतं सर
देवप्पान ते पळीन फुलपात्र पाहिलं, ते गावातले लोक यायलेले पाहिले. ते म्हणले आपण आंघोळीला गेलो ना, हे पळी फुलपात्र ठेवलं, एखादा माणूस चोरीन ना. आणि लोकांचा भरोसाच नाही महाराज. लोक काय चोरते म्हणून त्याचा भरोसाच नाही. तुम्ही पानपोईला गेला असं त्याला साकळ्या लावलेल्या. कशामुळं? इमानदार आहेत भारतातली लोक. बँकेत जा तुम्ही, ते सही मारायचं पेन नाही का, त्या पेनाला द्वाऱ्या बांधलेल्या आहेत. महिलाच पेन गेले, मी 2 रुपयाचा वापरायला मुद्दाम. हे बाई कुठे ते बी गेला काय ते पडला. 2 रुपयाचा पेन मुद्दाम. कोणी महाराज जर सध्या बरं स्लिप भरायची आणि तिकडं म्हणजे मी 2 म्हणजे नाराज तर करायचं नाही. कोणी म्हणलं का पेन हा घ्या, त्याची वाट पाहिलो हरपायची, तो काय हरपायच ना आता. विनोदाचा भाग जाऊ द्या. पण भारतातल्या दरिद्री किती पहा. पेनाला दोरी, त्या गिल्लासाला दोरी, साखळी, चपला. लोक दर्शनाला जाते तर चपला घेऊन. आता माऊलीच्या वाट्याने एक जण तो उपरण्यात चपला आणल्या होत्या, असा हाणला चौपदारानं. माऊलीच्या पुढं चपला, म्हणला चपला गेल्या असताना मग दर्शनाला येऊ नको ना. पण चपला सारा जीव. पण लोकांचाही त्याचाही गुन्हा नाही महाराज. चपला भलत्यात चोरायला लागलेत लोक. मी तर एका दिवशी अशी कीर्तन नीट ठुली चप्पल, आणि इथं नाही दुसऱ्या कीर्तन लगेच बघायला. आणि कीर्तन चालू आमचं काल्याचं कीर्तन, अशी नीट चप्पल होती. एक जणांनी घातली व मी म्हणलं ठोय खाली ठोय. हा मग ती कीर्तन झाली. एक जण म्हणलं वा रे वा कीर्तन करतात आणि चपलावर लक्ष. मी म्हणलं मग आम्हाला सांभाळावं लागेल. म्हणलं पण तुमचं चपलातूनच मोह आहे ना. म्हणलं आजपासून कतही सांभाळायचं नाही, कुठं सोडीन. पण चोरी गेली की तुझ्याकडे जाईन, तू घेऊन दे मला. तसं असतं कुठं. म्हणलं मग सांभाळू दे ना आमच्या आम्हाला, हे की नाही. आपल्याला सांभाळायला काय अडचण, विषांतर करत नाही. हे लोक गेले की मग आपलं ते पळी फुलपात्र चोरी जाईल. देवप्पानं विचार केला, चोरी जाऊ नये याच्यासाठी काय केलं त्यानं, असं वाळूत खड्डं केलं आणि तिथं ते पळी आणि फुलपात्र पुरून ठेवलं असं वरी. पण डोकं त्यांचं विचित्र मागं. ते म्हणले आंघोळीला गेलं आणि बुडी मारली, आपण कुठं लपून ठेवलं, आपल्याला ओळखू येईल का. ते चंद्रभागात तसंच होतं पहा. सकाळी सकाळी जर गेलं ना, आपली दिंडी इथं असं उतरलेली, त्या बाया जाते दर्शन त्या चंद्रभागात बुडायला. सरी झेंडीच असते सगळ्या दिंड्याची. आणि ह्या मग आपल्या झेंड्यापासून राखून जाते चंद्रभाग. तिथं बुडी मारली की खालतं वरतं होतं. बाया म्हणते दिंडी गेली का आमची, मग इतक्या लवकर जाईन का. बुडी मारली की जात असते का, ही दुसरीकडे जातील. पुन्हा म्हणते आमची दिंडी गेली काय माय, इतक्या लवकर जाईन का. खरं सांगा, बुडी मारूस तर दिंडी जात असते का, खालतं वरतं होत असते. देवप्पाने विचार केला, जर आपण बुडी मारली खालतं वरतं झालं आणि आपल्यालाच पळी फुलपात्र नाही सापडलं तर. देवबाप्पा डोके भास. ते म्हणलं आपण काय करू, पिंड तयार करू महादेवाची. आणि मग त्यानं ते वाळूची पिंड तयार केली त्या फुलपात्रावरून, त्याच्यावर खून म्हणून. एक जण असं आंघोळीला पटकन आला होता ना पुढं, त्यानं ते देवबाप्पाला पिंड करताना पाहिलं. ते म्हणलं आजचं ग्रहणच असं काय करून बाबा, आंघोळीला जाताना आधी पिंड करायची आणि मग आंघोळी. कारण ते आपलं ठरलेलंच आहे ना महाराज. बामन सांगीन ती दिशान वारीक ठेवून तिथं मिशा, मग कुठं ठेवू त्यानं. दादा सांगायचं पाणी यानं असं ठरलं, आजचं ग्रहणच असं दिसतं की अगोदर पिंड करायची मग आंघोळीला जायची. देवबाप्पा पिंड केली, लुटू 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 आंघोळीला गेलो. तर हे पिंड करीत बसलो. दुसरा मला रामा काय, म्हणलं देवबाप्पानं केलं बाबा आपल्याला काय. ते म्हणलं अरे मग देवबाप्पा हुशार माणूस, त्यानं केलं म्हणलं मग करावं लागलं. मग त्यानं दुसऱ्यानं पिंड केली. लगे 5-6 जणांची गँग आली. काय पिंड, सऱ्या पिंडी झाल्या तिथे. ते गड्या माणसाच्या पिंडी चालल्या तोपर्यंत महिला मंडळी. आता महिला मंडळीला तर महादेवलाच आवडतो पुन्हा त्यातली त्यात. म्हणले बाया 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 म्हणले बरं झालं योगच आला. जेच लागल्या झुंडी लागल्या पिंडी करायच्या नादी. सऱ्या त्या वाळवंटात पिंडी झाल्या. तर देवबाप्पाची आंघोळ आटपली. त्रिकाल संध्या करायची, पळी फुलपात्र घ्यायचं. देवबाप्पा अशी बुडी मारून वरी लुटू 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 अंग पुसलं आणि तुरु ते पुढं सऱ्या पिंडीत दिसलं. देवबाप्पा म्हणले आपली पिंड कोणती. एवढा हुशार देवबाप्पा पण हँग केला लोकांनी. लोक लय अवघड मारा, चांगल्याला हँग करून टाकते. मोबाईलच हँग होतो असं नाही, माणूस सुद्धा हँग करतात लोक. विठाला देवबाप्पा न्याळू लागले आपली पिंड कोणती. तेवढ्यात एक शेवटचा माणूस पिंड करताना दिसला. असं देवबाप्पाचं डोकं उठलं. देवबाप्पा अरे मूर्खा काय करतोस. म्हणलं दिसत नाही का तुम्हाला मी पिंड करायलो. अरे पण का करतोस. ते म्हणला ह्यानं केली. मग देवबाप्पा तू का गेलीस.
त्यानं केली म्हणून. तू काय केलीस? तिनं केली म्हणून. तिनं केली, ह्यानं केली, त्यानं केली, त्यानं केली. असं करता करता सरेच एक नंबरचा माणूस यानं अगोदर केली. का केलीस तू? ते म्हणलं देवबाप्पा तुम्ही केली म्हणून मी केली. मग देवबाप्पा म्हणला मी का केली? ते म्हणलं मला काय माहीत. अरे वा, तुम्ही मला काय माहीत तुम्ही केलेली? अरे मूर्खा, मी का केली हे माहीत नाही, तर तू का केलीस? तुम्ही केली म्हणून केली. अरे पण मी का केली? ते म्हणलं मला काय माहीत. मग देवबाप्पानं सांगितलं मी वालुका लिंग मात्रेनं कथम मे ताम्र भाजनम. अरे माझं तांब्याचं भांड कुठं आहे हे सापडण्यासाठी वालुका लिंग मात्रेनं. विठाल या भक्तीला म्हणतात गतानुगती कथा. बरं का, याला काय म्हणतात? तुम्ही केलं म्हणून आम्ही केलं, आणि आम्ही काय केलं त्याचा मेळ नाही. हो केलं म्हणून केलं, काही संबंध नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आणि काही संबंध नसताना लोक काय करतील एकूण एकाचं पाहून. तुम्हाला गंमत पाहिजे का? आता वारीला जर गेलोत ना आपण पंढरपूरला, आळंदीला, उगाच कोण्या देवाच्या असं तुम्ही असं पाया पडा, लगेच लोक तिथं पट पाय. काय घेणं देणं नाही पुढं, काय मसुबा आहे का पीर आहे का, काही घेणं देणं नाही. चलता उगं लोटांगण घालावं असं लोक काहीच पाहत नाहीत, लगेच लोटांगण घालायला सुरू. अहो कशाला? आता पंढरपूरला महाराज काय झालं, आषाढीच्या टायमाला त्या नामदेव पायरीपाशी गे, एकादशी दिवशी भलताच करता. एकादशीला तुम्ही नामदेव पायरीपाशी गेले का? हो, तिथं महाराज, अहो माणसाला चालायचीच गरज नाही, नुसतं उभं राहायचं. दट्ट्यानंच माणूस चालतो असं पुढे. हो ना, ते तुम्ही पहा. त्यात आम्ही असं चंद्रभागवतून येऊ लागलो आणि वरी नामदेव पायरीकडे येऊ लागलो, तर तिकडे आम्हाला जायचं. नामदेव पायरी जवळ आल्यावर अशा हातवरी करून आमच्या भीमराव महाराजाला दर्शन घ्यायचं होतं. असं नामदेव पायरीचे हातवरी करायचे होते. तर त्या असं चट तिकून असं वरून फिरून आम्ही तिकडं गेलो त्या कृष्ण मंदिराकडं, असं येडा मारून. त्याला काय हातवरी करताना आले, लागले हसायला. म्हणलं काय झालं? म्हणजे मला हात जोडायचे होते नामदेव पायरीला. म्हणलं मग जोडायचे असते ना. ते म्हणलं हातच वरी करू दिलं नाही लोकांना, वरी पण हात करू दे. इतकी गर्दी त्या पंढरपुरात. असं नुसतं असं चलतं माणूस चोपून. आणि तशा गट मोठीत आता यंदा कीर्तन होतं आहे का महाराज, बरं का. तिकडं तुका म्हणे माझे चाललं, विठोवर माय चालली. आणि तितक्या गट मोठीत असे 2 चोपदार, आणि त्याने तितक्या गर्दीत असा रस्ता काढला. शिट्ट्या फिर महाराजाला न्यायचं. महाराज असे ढवळा पाटकान, धैपाडची धिप्पाड, एकूण मुद्रिका लावलेला भारदस्त महाराज कीर्तनकार. आणि ते चोपदार पुढून कीर्तनकार महाराज लुटू ते विठोवर माय चालले म्हणून. आणि काय नाही ओळख नाही, महाराज कोणता आहे ते बी माहीत नाही, काहीच घेणं देणं नाही. पण एक जण असा आमच्या जिजासारखा माणूस, ते महाराज दिसला ना आकृतीनं, कोणता महाराज असो काय उपनीत होता. ते मुद्रिकांतीन हे ना ठरलं, बापरे म्हणले महाराज मोठी दिसायले बा, कोणते काय माहीत, पण महाराज मोठी दिसत. आणि सहजच असं दर्शन घेतलं त्या महाराज. त्यानं घेतलं म्हणून हे न घेतलं, त्यानं अर्ध्या घंट्यात तर महाराज खाली पाडला. आणि त्याचा पटका घोळसून पटका एकीकडे, ते मुद्रिकान फुद्रिका ढवळ्या शिपितो. महाराज असा काळा पिवळा केला लोकांना. गर्दीत गावसाल्यावर काय साधी गोष्ट आहे, असा घोळसून काढला महाराज. ते विठोबर मग तिकडे अभंग घेणं चालू. आणि महाराज इकडे घोळशीला लोक आहे. चौकदारांनी बरोबर ते काट्या घालून हाय असं करून लोक धुन केले कस तरी. महाराजांना असं बघला, फेटा बाळ थर कापू लागले. बाळ कसं बस असे तेवढ्या गर्दीतून निघून गेले लोक. मग असे खाली पडलेले असे लागले, कपडे झटकायला. तर महाराजाकडे पाहायला एकाला रंबा कोण महाराज रे, मला काय माहिती. आणि ते म्हणलं तू पाया पडू लागला, लोक पडू लागले म्हणून मी पडू लागलो, मला काय माहिती महाराज. त्या महाराजाचं कार्य माहीत नाही, ते महाराज कुठं राहतो माहीत नाही, परमार्थ किती करतो त्याचा मेळ नाही. महाराज वारसा हक्कानं महाराज का ते बी खबर नाही. उगा पाया पडायचं म्हणून पाडायचं. विठाल तुकोबार आहे की ठिकाणी सांगतात, जे ते पाहे ते देखीचा पर्वत, जे पाहे पाया विना भिंत तातडीची, जे ते पाहे ते देखीचा पर्वत, माया विना भिंत तातडीची, पाया विना भिंत, जे ते पाहे ते
हे पावे ते देखीचा पर्वत. देखीचा म्हणजे पाहून पाहून ह्याचं त्याचं पाहायचं आणि त्याप्रमाणेच करायचं. कशामुळं केलं त्याचा मेळ नाही. एकदा काय झालं बा, जावई बापू आले की गावात. आता जावई बापू म्हणजे फार म्हणजे सासूबाईचा 10वा ग्रह जावई बापू नाही का, जामा तो 10मो ग्रह शास्त्र सांगतं. म्हणजे जावई बापू आले की मग सासूबाईला वाटतो कुठंच बाबा ह्याला कुठं ठेवून कुठंच नाही. इतकी गडबड असते. आणि ते इन गिन केलेलं जावई बापू, चष्मा गॉगल मस्तपैकी इन केलेला, बूट सूट सॉक्स, असं जणू काही इंजिनियरच असं ते राहणीमान. पण वास्तविक पाहता जावई बापू करा न सही तर म्हणायचं लावा ना शाही. अंगठी बहादर होतं, याला काही येत नव्हतं. पण निश्चित रहिनीमान. आणि सासरवाडीला जाताना माणूस जातात तसं, याचा चष्मा घे, त्याची पॅन्ट घे, त्याचा बूट घे, उष्ण पासणं घेऊन कसं तरी जातं आहे की नाही. आणि ते मग जावई बापू तिथं थाटात ते आलेले जावई बापू. आणि तेवढ्यात गंमत काय झाली, दिवाळीचा सण जवळ आलेला होता. मिलिटरीमध्ये सासरा होता पुण्याला, त्याला यायचं होतं दिवाळीला. पण सुट्ट्या नाही मिळाल्या म्हणून त्यानं तार केली की मला काही येत नाही, पण तुम्ही जावई बापू बबी आपल्या समजे मिळून दिवाळी करा, माझी काही वाट पाहू नका. अशी ती तार होती बरं का, त्याचं मजकूर. ते तार घेऊन पोस्टमॅन आला, जावई बापू असा उभा होता. आता गंमत आहे का, तार सोडून घेताना सासूबाईनं सई मारून तार सोडून घेतली. सई मारून तार सोडून घेतली. पण ती तार वाचायची तर तिला वाटलं जावयाच्या देखत आपण वाचणं म्हणजे दीड शहाणपणा कशाला करायचं. तिला वाटलं जावं एवढा सूटबूट पॅन्ट इन केलेला आणि त्याला मोठेपणा द्यावा. मग तिनं जावई बापू का, हां जावई बापू घ्या तार तुमच्या सासऱ्याची, वाचा बरं. जावई बापूनं ती तार हातात घेतली. आता जावई बापूला कुठे येतं तो डोंबलं वाचता, तार दिली हातात. पण ते जावई बापूच्या ध्यानात येऊ लागलं की आपण शिक्षणाला गेलो नाहीत, लहानपणी कणगीत लपून बसलो, हां बदमाशपणा केला, आपण वावरात गेलो असं तर बेजारी नशी झाली. आता वाचता येतं का म्हणलं, आता किती अपमान आहे. आणि आता अपमान झाल्यावर आता मेल्यासारखंच आहे की नाही. म्हणून त्याच्या डोळ्यात आलं पाणी, त्याला आलं रडू. कशामुळं, शिकलो असतं तर बरं झालं असतं. ते लागलं रडायला. तर सासूबाई इतकी जावयावर भावनिक झालेली महाराज, अशी भावनिक तर तिनं असा डोक्याला अर्थ लावला की कितीच आपल्या बबीचा मालक हुशार, अजून तर तार काढायची राहिली, अजून तर फोडायची राहिली आणि वाचायची राहिली. पण कायच माय आमचं जावई हुशार. नक्कीच जावई बापूनं डोकं लावलं. तारामध्ये जे मजकूर आला त्या मजकुरातून आमच्या बबीचा बाप म्हणजे आमचा मालक गेला नाही हो. लगेच मारू नका ना, दवाखान्यात ॲडमिट झाला, काही दुखत असन नाही की नाही. तिनं असं डोकं लावलं आणि तिनं डोकं लावलं म्हणजे आता काही खरं नाही. हे मिलिटरीमध्ये बॉर्डरवर आहेत, एखाद्यास गोळी लागली की काय, काही झालं की काय, ज्या आरती जावई रडतात, ज्या आरती जावई बोलत नाहीत, त्या आरती काहीतरी घटना घडली असन. आणि जेच सासूबाई लागली रडायला महाराज. आता सासू लागली रडायला तर लेकी पळत आले लगेच. काय झालं विचारावं की नाही, आई काय झालं. ती लेक जशी आली तशी पाहते तर मालक रडतात, आपली आई रडती, ती बी लागली रडायला. आता या बायाचा स्वभाव असा आहे पहा, हे एकूण एकीला कतही काही उसणं द्यायचं नाही, पण रडायची मदत मात्र फुकट. हो त्या रडायच्या भानगडीत ओळख असू नसू घेणं देणं काय काय काही घेणं देणं नसतं. अहो का तुम्ही गंमत म्हणून ऐका, एखादी पाहुणी येऊ द्या आपल्या गावात, पाहुणी कवाच न आलेली पाहुणी, आणि ती जर आली ना रस्त्यानं गल्लीत चालली ना एखाद्या पाहुणी कळ, आणि तेवढ्यात मधातच एखाद्या घरी एखादी बाई राडाव, ती पाहुणी तिथं काय घेणं नाही देणं नाही, काही संबंध नसतो तिला. पण ते रडणं पाहिलं की तिला खतखत होतं. आणि ती ओळखीची नसती तरी अशी तोंड करते कसं खाऊन आणि रडायला येते. तिला म्हणू लागतं चला पुढं चला पुढं पुढं चला. ते महिला मंडळीचा स्वभाव आहे बरं का. आणि मग ती लेक लागली रडायला, तेवढ्या सुना आल्या, सुना पळतच आल्या म्हणजे पाहुणा रडायला लागला, ननंद रडती, सासू रडती, त्या पोरी लागल्या रडायला. पण गंमत कोणीच कोणाला विचारायला का रडता म्हणून, कोणीच कोणाला विचारायला तयार नाही. आता ते 4-5 लागल्या रडायला तर शेजारनी पाजारांनी जमा झाल्या, त्याने तरी विचारावं की नाही, त्याने रडायला सुरुवात. असं करता करता अख्खं गाव ते घरात जागा पुराने तर वाटेवर लोक बसले, उन्हाला येऊ लागले रडायला सरेच. असा निबर एक माणूस आला गावातला, मला काय झालं कोण नेमकं काय भानगडे बाबा, काही तपास नाही काही मेळ नाही. बरं रडायले तर कोणी बसिलेलं दिसायला पुढं काय नेमकं चाललंय काय हे नाही, काहीतरी अनुमान प्रमाण काढायला पाहिजे की नाही.
हो काही त्याला ते गमकच कळाय ना. आणि ते काय गेलं मागच्याला एक जणाला मागच्याला तात्या काय ते रडतात मला काऊन रडायला हे रडायला मग काय मला काय पुढे चलते तात्यांनी बरत होते बरं तुम्हाला काय रडणार अण्णा होय अण्णा तुम्ही का ना रडू लागले मी रडायला मला काय होय ना काऊन रडाय जिजा रडू लागले माय आधी ती आल होय जिजा असं करता करता मदत गेलो बैठकीत मधल्या बायाला होय जिजे शहाणे सुरते तुम्ही काऊन रडायला मला कुठं माहिती नाही ही माय आधी आलती तिला तू काऊन रडेल आधी मी ही चालती माय आधी आम्ही आता आले कोणाला विचारतो तिला तू काऊन रड ती आली असं करता करता त्या बोरीवर बोरी होत काऊन रडायला आता म्हणले आईच रडायला आणि आई काऊन रडायला तुम्ही म्हणे पाहुणे रडायले पाहुण्याला विचारलं पाहुणे काऊन ते म्हणलं मला तार वाजता येणं म्हणून रडायला आहे की नाही याला म्हणतात गतानुगतिक विठाला हे महिला मंडळीचा स्वभाव बरं का. आता त्या कार्तिकी वारीमध्ये आम्ही आळंदीला शिकायला होतो 95-96ला भेटत सिद्ध भेटत तो आम्हाला ते तेलाला आणि चटणीला आणि पैसेच भेटत नस बरं का. मिठासंग भाकरी खायची त्या बाजरीच्या भाकरी त्याच्यात पाणी टाकायचं आणि मीठ असं वरून टाकायचं मस्त चुरून काले खायचे चटणीला पण पैसा नसायचा डोक्याला तेल नाही काय चप्पी त्याचा संबंध नाही. आणि मग 2-5 रुपये तरी लागतातच ना माणूस म्हणलं की खर्चाला पैसे लागतात. मग आम्ही काय डोकं लावायचं पहा ते सिद्ध बेटाचं इकून एक मंदिर आहे पहा त्या असं चंद्रभागे इंद्रायणीतच मंदिर आहे आणि त्याला असं गोमुख आहे गोमुख मग त्या गोमुखावर आम्ही जाऊन बसायचं तिथं. आता मी म्हणजे गावाकडून आलेलो माणूस आहे की नाही इकडले संस्कार आमचे पोराला म्हणलं पैसे कमवायचे का मग कसं काय चला मग असं आणि आम्ही पुढारी तिथं मग सगळ्यात पुढं त्या गोमुखापाशी मी गेलं की ह्या मराठवाड्यातल्या आपल्या महिला मंडळी दर्शनाला आलेल्या सिद्ध भेट आणि ज्ञानेश्वर महाराजाच्या मायबापाने इथंच उडी मारलेली तिथं कशाला मारली उडी काही माहीत नसतं बरं कोणाला. ती एक जण जुनी अशी त्याच्यातली ती इकडं बचत गटाचे अध्यक्ष तिकडं बी जुनी चला मी तुम्हाला चट दाखिती तिला काही माहीत नसतं ते प्रयागराजला उडी मारलेली ही दाखिती इथं ह्या बाई इथंच ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या बाई इथंच उडी मारली आणि काही बी सांगतात महाराज ते देवले मोठे असे कोणते दाढीन हेन तेन आणि मग हे नवीन बाया म्हणतात माय हे कोणता देव आहे ग आणि ती म्हणते हे माहीत नाही का तुला हे नामदेव आहे ना आणि त्याला दाढी कशी काय नामदेव काय एवढी मोठी दाढी जटान हातात ते रुद्राक्षाची माळ ही म्हणते नामदेव नाही माय आणि इथं कसं काय देव यायला काही माहीत नसतं. मग आता व्यवहार सांगतो तुम्हाला अज्ञानी माणसाचं अज्ञान पण हे शहाण्या माणसाचं ते हेच असतं पैसे कमवायचं माध्यम बरं का अज्ञानी माणसं. मग आम्ही काय करायचो त्या गोमुखावर जाऊन बसायचं चला 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 मावले होत चला रामकृष्ण हरीचा आवाज येतो लावा गाईच्या तोंडाला आपलं कान रामकृष्ण हरीचा आवाज येतो आणि मग ते बाय अगं चला 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 रामकृष्ण हरी ऐकायची गाईचे मुखातून रामकृष्ण हरी आणि हळूच ती बाई कान लावायची म्हणे माऊली फुकट लावू नका तसं फुकट नाही 5 रुपये 10 रुपये टाका दक्षिणा 5 रुपये 10 रुपये टाका फुकट ऐकत नसते. आणि मग ती महिला मंडळीचं महाराज काय भावना लगेच 10 रुपयाची नोट आणि कान लावायचं हळूच आणि मग हळूच कान लावलं की आपण म्हणायचं माऊली पुण्यवानालाच ऐकू येतं बरं का पुण्यवानालाच ऐकू येतं. आणि मग असं म्हणल्यावर तिला तर भानगडच ऐकू तर येत नाही ना ते रामकृष्ण हरी कसं आहे बापाची पिंड आहे आपले ऐकू तर आलेलं नाही पण आता पापी कसं म्हणावं लगेच ती म्हणते हो माय असं बारीक इन आवाज होतो बारीक बारीक वाजतच नाही मला आलं माय ऐकू दुसरी लगे माऊली माऊली हा अगं 10 रुपये टाक बरं नाही तर ऐकू तीच सांगते मग पुढचं काम तीच हे बंडल पैसे कोणी कानाला लावलं की ती म्हणते हो माय जरा एक तार हे वाजते का ग अधूनमधून काहीच वाजत नाही अधून नाही मधून नाही पण ते अशा पटून एकूण एकीला सांगतात त्या हे कशामुळं चालतं माहिती आहे का हे एकूण एखादं पाहून स्वभावच माणसाचा असा शाळा भरली आणि गुरुजीनं गणिताचा पाठ चालू होता गणितात प्रश्न विचारला गुरुजीने पोरात तुम्हाला गणितातलं शिकवतो म्हणले तुम्हाला सूत्र कसे असतात शिकवा गुरुजी म्हणले एका रूममध्ये 10 मेंढ्या होत्या
आणि त्या रूम मधली एक मेंढी बाहेर गेली तर खोलीत मेंढ्या राहिल्या किती? हा 9. शाबास. पोरं लग पटकन उत्तर दिले. असे त्या वर्गातले 9. दुसऱ्या विचार तू 2 नंबर तू रे 9, 3 नंबर तू रे 9, 4 नंबर तू रे 9. आणि त्याच्यात एक माठ्या पोरग होतं महाराज 16 वर्षे एकाच वर्गात बसलेलं. ते पुढं गेलंच नाही. ते गुरुजीपेक्षा मोठं. आणि गुरुजी त्याच्या काही नादी लागत नव्हती. त्याला कशातलंच काही येत नव्हतं. बरं ते मोठ्याचं त्याला काही म्हणत हानी. मग गुरुजी त्याला काही प्रश्न विचारित नव्हते. समजा पोरांनी 9 9 9 9 उत्तर दिलं. आणि ह्या गणिताचं खरं उत्तर याला माहीत होतं बा. कोणाला? हे माठे 16 वर्षाचा एकाच वर्गात. त्याला चांगलं माहीत होतं. गुरुजीनं समजा पोरायला उत्तर 9 9 अपेक्षा नसताना 9 9 उत्तर मिळाल्यामुळं गुरुजीला वाटलं जे हुशार पोरं ते 9 9 सांगायले आणि ह्याला तर काहीच येत नाही. ह्याला काय विचारून उपयोग. म्हणजे चला पोरं आता दुसरा प्रश्न. पण ह्याला खरं येत असल्यामुळं आणि ज्याला येतं का महाराज त्याला दमच नाही निघत. एखादी ओवी गिवी एखाद्याला पाठ असो आणि आपण मग तेव्हा उचलू फेकीते त्याला. एखाद्याला यावं काय एखादा प्रश्न विचारला का नाही ते माहिती का पोर त्याला नाही. ज्याला माहिती त्याला विचारायचंच नाही. त्याला असं वाटतं काय उचलून पळू का काय करू. त्याला असं माहीत होतं ते असं उचलून फेकू लागलं त्याला. गुरुजीने मला विचारावं. एका रूम मधल्या 10 मेंढ्या होत्या. त्यातली एक मेंढी बाहेर गेली तर खोलीत मेंढ्या किती राहिल्या. आणि त्याला खरं उत्तर माहीत असल्यामुळं त्याला दमच निघाला. म्हणला सर मी सांगू का. सर म्हणले तुला कवा काय येतं रे माट्या बस खाली. ते म्हणला कवा काही येत नसन पण आज येतं म्हणला मला. कवा काहीच येत नसन म्हणला पण नक्कीच याचं उत्तर मला आज येतच म्हणलं. मला सरला वाटलं नाही म्हणत हे झपकीनं आपल्याला वर्गाच्या बाहेर गेलं. कुठं नादी लागा. मग सर म्हणले उठ सांग. एका रूम मध्ये 10 मेंढ्या होत्या. त्यातली एक मेंढी बाहेर गेली. खोलीत मेंढ्या किती राहिल्या. हे म्हणला एक नाही. मर मूर्खा प्रश्न नीट ऐक. एका रूम मध्ये 10 मेंढ्या होत्या. एक मेंढी बाहेर गेली. खाली किती राहिल्या. ते म्हणला एक नाही. अरे म्हणला पण कसं काय. ते म्हणला मेंढीचा स्वभावच असा आहे एक बाहेर गेली की सऱ्या तिच्या मागे. पठ्ठ्या म्हणला मेंढ्या सांभाळून मला माहिती आहे. विठ्ठला विठ्ठला आता त्याला काय हसू नका बा. आपलं तसंच आहे महाराज. कशामुळं भक्ती केली कशामुळं पंढरपूरला चाललात कशामुळं एकादशी धरताय. उगं लोकांना धरलं म्हणून केलं आणि लोक पंढरपूरला जातात म्हणून जातात. ही समाजाची भक्ती आहे. पण महाराज म्हणतात आम्ही समाजासारखी भक्ती केली नाही. आम्ही कशी भक्ती केली. अभंगाचं पहिलं चरण भक्ती आम्ही केली